Hello, good morning children. Welcome in our Kaka's English and Semi-English School, Latur. Today we will learn English subject for the class 2nd. Okay, and today we will see our lesson, next lesson, let's speak. Let us speak, let's speak. There is a two meanings in that word. Let us speak or let's speak. But the meaning is one, but word is different. Two words in that. Okay. Let's speak म्हणजे चला बोलूया. Let's means चला and speak means बोलूया. Speak means बोलूया. Okay. Then look in our textbook on the page number 9 the lesson is 1.7. Let us speak means आपल्याला इथं बोलण्यासाठी शिकायचे आहे in English. I want to means मला पाहिजे. तर now first you will tell me few words. What should you do when you go to home? means शाळेतून जेव्हा तुम्ही घरी जाता त्यावेळेला तुम्ही काय काय करता? शाळेतून जेव्हा तुम्ही घरी जाता त्यावेळेला तुम्ही काय काय करता? तर when you go to home you take your bag on proper place, then wash your hands. Yes ना? wash your hands, legs, your face. त्यानंतर काय करता तुम्ही? आपले जे शूज आहेत, सॉक्स आहेत ते आपापल्या प्रॉपर जागेवर ठेवता की नाही? हे सगळे कामं तुम्ही घरी गेल्यानंतर करत असतात. तर त्याच पद्धतीनं मग आपण जर एखादं आपलं शूज असेल, आपलं बॅग असेल, कुठेही जर टाकलो आपण तर आपली आई काय करते? आपल्याला रागवत असते. म्हणजे काय म्हणत असते की ते आपण बरोबर योग्य जागी ठेवायला पाहिजे. आणि आपल्या शाळेमध्ये गुड मॅनर्समध्ये आपले सर आपल्याला नेहमी मिस किंवा सर असतील प्रत्येक वेळेस सांगत असतात की नाही की डेली रुटीनमध्ये आपण काय काय केलं पाहिजे. आपण घरी गेल्यानंतर गुड मॅनर्समध्ये आपले शूज, सॉक्स, बॅग ह्या सर्व ज्या वस्तू आहेत ते योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. हात पाय तोंड धुतले पाहिजेत. त्यानंतर सकाळी येत असताना लवकर उठलं पाहिजे, ब्रश केलं पाहिजे, आंघोळ केलं पाहिजे. त्यानंतर पटकन आपण शाळेसाठी रेडी झालं पाहिजे. त्यानंतर आपल्या आईवडिलांच्या पाया पडून शाळेसाठी आपण यायला पाहिजे. अशा पद्धतीचे गुड मॅनर्स आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिकवले जातात. तर या सर्व पद्धतीमध्ये जर आपण कुठे चुकलो तर आपल्याला रागवत असते की आपण हे नीट केलं पाहिजे आहे ना. तर त्या पद्धतीनंच इथं पण पहा आपल्याला या लेसनमध्ये आपल्या आईसोबत एक मुलगा आणि मुलगी जे आहे आपल्या आईसोबत कशा प्रकारे कन्व्हर्सेशन करत आहेत ते आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. लेट अस स्पीक. तर look in your textbook page number 9. Let us speak. Okay. Now first I want. Let's see hard words in that lesson. Words means shabdarth. Words means shabdarth. We know that. Yes. Words means shabdarth. How we write? Like that. Spelling, उच्चार, अर्थ. Okay. Then want means, you know the meaning of want? Want means पाहिजे. WANT, want. Want means पाहिजे. Okay. Let us see. Let's speak. चला बोलूया. Here there are three characters in that lesson. Who? First is a Snehal, second is a mother, and third is Chintu. Snehal, then mother, and then Chintu. Okay, let us see what they said. म्हणजे ते सर्वजण काय म्हणत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. स्नेहल said, I want to go out. पहा स्नेहल काय म्हणत आहे? आई आय वॉन्ट टू गो आउट. वॉन्ट मीन्स पाहिजे किंवा हवं आहे. टू गो आउट, आउट मीन्स बाहेर. तर स्नेहल म्हणत आहे की आई मला बाहेर जायचं आहे. देन मदर सेड, मदर काय म्हणते पहा मग आई काय म्हणते त्यावर? इट्स रेनिंग. रेन मीन्स पाऊस. रेन मीन्स पाऊस. RAIN रेन. रेन मीन्स पाऊस. इट्स रेनिंग मीन्स बाहेर काय होत आहे? पाऊस पडत आहे. बाहेर पाऊस पडत आहे. डू यू स्टील वॉन्ट टू गो? डू यू स्टील म्हणजे अजूनही वॉन्ट टू गो, तुला बाहेर जायचं आहे का असं आई म्हणते.
बाहेर पाऊस सुरू असताना जर आपल्याला बाहेर जायचं असं आपण म्हटलं तर आपली आई आपल्याला जाऊ देईल का? नाही जाऊ देणार, कारण आपण पावसामध्ये भिजू आणि नंतर आपण आजारी पडू. त्यासाठी मग आई काय म्हणत आहे, इट्स रेनिंग, इट्स रेनिंग, डू यू स्टील वॉन्ट टू गो, म्हणजे बाहेर पाऊस पडत आहे तरी तुला आणखीन जायचंच आहे का? त्यानंतर स्नेहल काय म्हणते पहा. स्नेहल सेड, यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. लुक, ती काय म्हणत आहे, यस आई, तरी पण, हो आई, आय वॉन्ट टू प्ले, मला बाहेर खेळायचं आहे, इन द रेन, पावसामध्ये. इन द, इन मीन्स आत, रेन मीन्स पावसामध्ये. यस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन, हो आई, मला पावसामध्ये खेळायचं आहे, असं कोण म्हणत आहे? स्नेहल. देन मदर सेड, मदर काय म्हणते पहा, यू विल गेट वेट, यू विल गेट वेट मीन्स गेट वेट, WET, वेट मीन्स WET, वेट मीन्स ओला. पावसामध्ये काय होणार, आपण भिजणार आणि भिजल्यानंतर ओले होणार. आई काय म्हणत आहे, बाहेर जर तू गेली तर यू विल गेट वेट, तू ओली होणार किंवा पावसामध्ये भिजणार. त्यानंतर स्नेहल काय म्हणते, स्नेहल सेड, यस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. लुक, तरी पण ती काय म्हणत आहे, जसं आपण आपल्या घरामध्ये हट्टीपणा करतो की नाही, त्या पद्धतीनं स्नेहल सुद्धा इथं हट्टीपणा करत आहे. ती काय म्हणत आहे, यस आई, बट, हो आई, पण आय वॉन्ट टू, मला जायचं आहे, एन्जॉय द रेन, मला करायचं आहे काय, पावसामध्ये मला मजा करायची आहे. एन्जॉय मीन्स मजा, ENJOY, एन्जॉय. एन्जॉय मीन्स मौज किंवा मजा किंवा गंमत. ओके. देन मदर सेड, आता आई काय म्हणते पहा, गो अहेड, जा पुढे, पुढे जा असे ती म्हणते. अहेड, AHEAD, अहेड मीन्स AHEAD, अहेड. अहेड मीन्स पुढे. गो अहेड मीन्स तू पुढे जा. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. पहा, आईला सुद्धा त्या पावसामध्ये खेळायचं आहे आणि भिजायचं आहे, तर ती आई काय म्हणत आहे, आय विल फिनिश माय वर्क मीन्स मी माझं काम संपवते. फिनिश मीन्स संपवणे, वर्क मीन्स काम. आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू, मी माझं काम संपवते आणि मी पण तुझ्यासोबत बाहेर येऊन सामील होते. जॉईन मीन्स मिसळणे, तुमच्यासोबत मी पण खेळायला येते असं कोण म्हणत आहे, आई म्हणत आहे. देन आता ह्या दोघांचं कन्व्हर्सेशन पाहून चिंटू काय म्हणतो पहा. चिंटू सेड, आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. आई, मला सुद्धा पावसामध्ये खेळायचं आहे. टू, TOO, टू मीन्स सुद्धा. TOO, टू, टू मीन्स सुद्धा, म्हणजे याला सुद्धा जायचं आहे, याला पण पावसामध्ये खेळायचं आहे असं तो म्हणत आहे. मे आय गो, मे आय गो, बघा हा प्रश्नार्थ कसं असतं, मे आय गो याचा अर्थ काय होतो, मे आय गो, मी पण जाऊ का. आता आपण शाळेमध्ये तुम्ही दररोज आता मिसला जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर काय म्हणून विचारता, किंवा क्लासमध्ये यायचं असेल तर कसं विचारता तुम्ही, मे आय कम इन मिस म्हणता की नाही सर्वजण. त्या पद्धतीनं चिंटू पण कसं म्हणत आहे, मे आय गो मीन्स मी पण जाऊ का, असा तो प्रश्न विचारत आहे. कोणाला, आईला. देन मदर सेड, यस चिंटू, यू मे. लुक, तर आई काय म्हणते मग, हो चिंटू, तू पण जाऊ शकतोस. अशा पद्धतीनं या तिघांमध्ये कॉन्व्हर्सेशन कशाविषयी झालेलं आहे, पावसामध्ये खेळण्यासाठी झालेला आहे. स्नेहल काय म्हणते की तिला पावसामध्ये खेळायचं आहे. त्यानंतर आई काय म्हणते की तू पुढे जा, मी पण माझं काम करून पूर्ण येते. आणि त्यानंतर चिंटू काय म्हणतो, मला सुद्धा पावसामध्ये खेळायचं आहे. देन मदर सेड, यस चिंटू, यू मे गो मीन्स तू पण जाऊ शकतोस. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हे जे कन्व्हर्सेशन आहे अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आईसोबत करायचं आहे. जसं की आय वॉन्ट अ पेन, आईला तुम्हाला जर काही मागायचं असेल, जेवायला जर मागायचं असेल काय म्हणणार तुम्ही, चपाती पाहिजे असेल तुम्हाला, मम्मी आय वॉन्ट अ चपाती, गिव्ह मी सम राईस. अशा पद्धतीनं तुम्ही इंग्लिशमध्ये आईसोबत कन्व्हर्सेशन करायचं. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, मे आय गो, आई मे आय गो टू प्ले. अशा पद्धतीचे तुम्ही जे काही वाक्य आहे ते दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करायचा आहे. अंडरस्टँड एव्हरीवन. तर हे कन्व्हर्सेशन तुम्हाला सर्वांना कळालेलं आहे. ओके, लेट अस दिस वर्ड राईट डाऊन इन युअर नोटबुक अँड रिसाइट इट वेल. हे सर्व शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत तुम्ही आणि पाठांतर करायचे आहेत. लेट्स स्टार्ट अवर होमवर्क.
On this lesson, I will give you exercise. Write down. Our exercise is write down following sentence. Means खाली दिलेली वाक्य लिहायची आहेत 3 times. Okay? 3 times write down. First is I want to go out. Then the second one is I want to play. मला खेळायचे आहे. I want to go out means मला बाहेर जायचे आहे. I want to play means मला खेळायचे आहे. And third is I want to enjoy in the rain. मीन्स मला पावसामध्ये खेळायचं आहे आणि पावसाची मजा पाहायची आहे. हे जे काही 3 सेंटेन्सेस आहेत 3 वेळेस तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत इन गुड हँडरायटिंग. ओके. देन अशा प्रकारे आज आपण या पाठामध्ये काय पाहिलेलं आहे की आपण आपल्या आईसोबत कशा प्रकारे कन्व्हर्सेशन करू शकतो हे आज आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि याच्यानंतर आपल्याला आपला पुढचा पाठ पाहायचा आहे. दिस इज द 1.8 वर्ड बास्केट. ओके. Now we will see our next lesson 1.8 word basket. What is mean by word basket? Word means you know very well. Word means shabd. Word means shabd and basket means टोपली. आपण बास्केटचा यूज करतो की ना डेली लाईफ मध्ये. तर ती टोपली त्या पद्धतीचीच आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा टोपली दिलेली आहे. पण आपल्या घरामध्ये जी टोपली असते त्यामध्ये काय असतं आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल फ्रूट अशा पद्धतीचे ठेवतो. पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जी टोपली आहे बास्केट आहे त्यामध्ये आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत आणि ती टोपली आहे शब्दांची टोपली. ओके. वर्ड बास्केट. लेट अस सी. In your textbook on the page number 10 there is a word basket. Look, listen and repeat. Look means पाहणे. Listen means ऐकणे and repeat पुन्हा म्हणणे. पहा, ऐका आणि पुन्हा म्हणा. सुरुवातीला मी म्हणणार, मी ऐकायचं आहे. लिसन केअरफुली अँड रिपीट इट. ओके. लेट अस सी. देयर आर सम पिक्चर्स हिअर. विच पिक्चर इज दिस? द पिक्चर इज बॅट, कॅट, कॅप, टॅप अँड बॅग. ओके. देन व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ बॅट? BAT बॅट. देन CAT कॅट. देन CAP कॅप. देन TAP टॅप and BAG bag. Bat means चेंडू मारण्याची फळी. Then CAT cat. Cat means मांजर. Cat means मांजर. Then cap. Cap means टोपी. Cap means टोपी. Then tap. TAP tap. Tap means नळ. And BAG bag. Bag means पिशवी. Okay. Let us see the second question. B. Look at the pictures and match them with their names. काय म्हटलेलं आपल्याला याच्यामध्ये की काही आपल्याला चित्र दिलेली आहेत. I will draw here some pictures. The pictures, look at the pictures and match them with their names. Means हे चित्र पहा आणि इथं काही त्या चित्रांची नावं दिलेली आहेत. त्या चित्रांची नावं आणि ते चित्र याला आपल्याला जोडायचं आहे. Match them. Okay, let us see. Here the word is CAP cap. Cap means टोपी. Then BAT bat. Bat means चेंडू मारण्याची फळी. Then TAP tap. Tap means नळ. And then CAT cat. Cat means मांजर. Look here. I draw some pictures. You identify the picture and match it. Okay, like that. What is this? Which picture is this? I think this is a cat. ओळखायला आली का तुम्हाला? ही कॅट आहे. Then the next one is the tap. Look here first. Cat. Where is the word is cat? CAT cat here. Okay. Then match it like that. You will match in your textbook like that. Okay. This is a cat. CAT cat. Then tap. What
What is the spelling of tap? TAP, tap. Where is it? Here. TAP, tap. Match it like that. Understand? This is a simple. Then this is a bat. You know very well. This is a bat. Where is the word is bat? BAT, bat. Here. Okay. Match it like that. Yes, very good. Then the last is the cap. Last remaining cap. CAP, cap. Cap means topi. It also match like that. Okay. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सर्व पिक्चर जे आहेत ते मॅच करायचे आहेत. अंडरस्टँड एव्हरीवन? ओके. देन लेट अस सी अवर नेक्स्ट टॉपिक मीन्स read aloud and match the same words. Here give us a word basket. Means आपल्याला इथे एक शब्दांची टोपली दिलेली आहे. ती कशा प्रकारची आहे? Look here, I draw a word basket. Here there is some words given us and match. Read aloud and match the same words. म्हणजे मोठ्याने वाचा आणि जे काही सारखे शब्द आहेत हे बाहेरचे शब्द या बास्केटच्या मध्ये असणारे हे सारखे शब्द शोधायचे आहेत तुम्हाला आणि ते शब्द तुम्हाला काय करायचे आहेत? मॅच करायचे आहेत. लुक हियर. फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट हियर. ओके. विच इज दिस वर्ड? CAN, can. Then look in the basket. The word can is here. Then match it. Okay, like that. Understand? Like can, you will match all words. Okay, the second word is has. HAS, has. Where is second has? Here. HAS. Match it. Okay, understand? Then the next one is the sat. SAT, sat. Where is sat? Here. Like that, match it. Then next bag. BAG, bag means pishvi. Here, match it. Then head. HAD, where is head? Here, match it. Then the next one is the man. MAN, where is the man? Here, match it. Then PAN, pen. Where is pen? The same word is here. Match them. Then mat. MAT. Where is mat? Here. Look here. Like that you will match in your textbook also. Okay. Then sad. SAD, sad. Where is the second word is sad? कुठे आहे बाबा दुसरा word? Here. Okay. Match it like that. Okay. The next one is the jam. JAM. The jam is here. Match it. Then the next word is hat. HAT. Where is the second word hat in the basket? Here. Match it. And the last is the RAT. Rat. Where is the rat word? Here. Match it like that. Understand everyone? How to match them? तुम्हाला सर्वांना कळालेलं आहे ना की वर्ड बास्केटमध्ये जे काही शब्द आहेत हे आपल्याला कशा पद्धतीने जोडायचे आहेत. तर हे फक्त पाठ्यपुस्तकातच नाही तर तुम्ही अशा पद्धतीचं जे वर्ड बास्केट आहे आपल्या नोटबुकमध्ये हे ड्रॉ करायचं आहे आणि हे वर्ड सर्व त्याच्यामध्ये लिहून छान पद्धतीने ते मॅच करायचे आहेत आणि हे शब्द चांगल्या पद्धतीने वाचायचे पण आहेत. अंडरस्टँड एव्हरीवन? देन लुक पेज नंबर 11. Our next topic is, we will see here sound A. Sound A. पहा. Sound A. Sound like A. पहा. तर आपल्याला या शब्दामध्ये प्रत्येक ठिकाणी एक सेम अल्फाबेट आलेला आहे. दिसत आहे का सर्वांना या बास्केटमध्ये? एव्हरी वर्ड हॅव वन अल्फाबेट. इच वर्ड पहा. CAN, HAS, SAT, BAG.
लेटर इज सेम. कोणतं दिसतं तुम्हाला याच्यामध्ये? एक अल्फाबेट आहे की जो प्रत्येक शब्दामध्ये आलेलाच आहे. तर तो कोणता आहे? ए. कोणता आहे? ए. आणि या सर्वांचा उच्चार एकसारखा येत आहे की नाही? या सर्वांचा जो उच्चार आहे ए चा उच्चार ए. बघा CAT. This is a A, but their sound A. CAT, cat. Then SAT, sat. A also A means cat, sat. A चा जो साऊंड आहे तो कशा पद्धतीने येत आहे? ए. तर आपल्याला ए साऊंड इथं पाहायचा आहे. ए चा जो साऊंड आहे तो कशा पद्धतीने येणार? ए. तर आपल्याला या पेज नंबर 11 वर काही सेंटेन्स किंवा वर्ड्स दिलेले आहेत ज्याचा की उच्चार ए साऊंड ए अशा पद्धतीने होतो. लुक. लुक, लिसन, रिपीट अँड रीड. पहा, ऐका, पुन्हा म्हणा आणि वाचा. लुक हिअर. हाय कॅट. देन व्हॉट इज दॅट? व्हॉट इज दॅट? Look here. Hi cat. In the cat there a sound is a. Cat. आला की नाही इथं? A. Then what? What? Here what is that? This a also sound a. That. Okay. Then the next one is the it is a mat. Here a sound is mat. A. There is no sound a, but in the word MAT, a sound is a. Mat. MAT, mat. Then like that, the FAT, CAT, SAT, on a MAT. Look here. There are 4 words included the letter A and their sound is A, which is the cat, FAT, CAT, SAT and MAT. Look here. In all 4 words there are the common letter is A and their sound also same. Look, CAT, cat, a cat. FAT, 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 a. Yes. Then SAT, sat, and then MAT, mat. Here also a sound a. Understand everyone? Okay. Look here. We will give some example here. Hi rat. What is that? Here also a sound is a. Then a rat has a bat. Here also the A word, A letter is sound A. RAT, rat. HAS, has. A. BAT, bat. Understand everyone? Okay. Then the bat is in a bag. Look here. The sentence is the bat is in a bag. Here also the A sound is A. Like the bat, BAT, bat. A sound is A. Is in a bag, BAG, bag means the bat is in a bag means bat कोठे आहे? पिशवीच्या मध्ये आहे. पण जेव्हा केव्हा ए हा 2 लेटर्सच्या मध्ये येतो त्यावेळेस ए चा साऊंड कशा पद्धतीने येतो? ए. म्हणजे आपण हे जे काही सर्व वर्ड्स पाहिलेले आहेत या सर्वांमध्ये ए हा कॉमन लेटर आहे आणि त्याचा साऊंड ए अशा पद्धतीने होत असतो. अंडरस्टँड एव्हरीवन? देन हाय सॅम, SAM. एका मुलाचं नाव आहे सॅम. तर ए चा इथं सुद्धा उच्चार कसा होतो? ए, सॅम. ओके. देन व्हॉट इज दॅट? हिअर ऑल्सो ए साऊंड इज ए. इट इज जॅम मीन्स हे काय आहे? जाम आहे. पहा सुरुवातीपासून हाय कॅट, व्हॉट इज दॅट? हा काय म्हणत आहे?
हाय कॅट मीन्स मांजराला तो हाय म्हणत आहे. व्हॉट इज दॅट मिनिंग काय असतो त्याचा, हे काय आहे किंवा ते काय आहे. इट इज अ मॅट, ही मांजर काय म्हणत आहे, इट इज अ मॅट मीन्स ही काय आहे, चटई आहे. देन द फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट, आपण पाहिलं की नाही, द फॅट कॅट मीन्स ती लठ्ठ जी मांजर होती, सॅट ऑन अ मॅट, ऑन अ मॅट मीन्स चटईच्या वर, सॅट मीन्स बसली होती, सॅट ऑन अ मॅट मीन्स ती जी मांजर होती कुठं बसली होती, चटईच्या वर बसलेली होती. देन द नेक्स्ट वन हाय रॅट, त्यानंतर मांजराला उंदराला काय म्हणत आहे, रॅट मीन्स उंदीर. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. देन द रॅट सेड इट इज अ बॅट, ती काय आहे, बॅट आहे. लुक हिअर, इट इज अ बॅट. देन अ रॅट हॅज अ बॅट मीन्स त्या उंदराजवळ काय आहे, एक बॅट आहे. हॅज अ बॅट, हॅज मीन्स त्याच्याजवळ असणे. द रॅट हॅज अ बॅट मीन्स त्या उंदराजवळ एक बॅट आहे. देन द बॅट इज इन अ बॅग. लुक हिअर, द बॅट इज इन अ बॅग मीन्स ती बॅट कुठे आहे, इन मीन्स आत, बॅगेच्या मध्ये, ती बॅट जी आहे बॅगेच्या मध्ये आहे. अंडरस्टँड. देन हाय सॅम, व्हॉट इज दॅट, मग सॅमला काय म्हणत आहे तो, हॅलो सॅम. व्हॉट इज दॅट, ते काय आहे. मग सॅम काय म्हणतो, इट इज जॅम, त्याच्या हातामध्ये एक बॉटल आहे पहा, आणि ती बॉटल कशाची आहे, जॅम, मुरब्बा जो असतो त्या जॅमची ती बॉटल आहे. सॅम हॅज जॅम इन द कॅन, पहा त्या डब्यामध्ये काय आहे, त्या सॅम जवळ त्या डब्यामध्ये जॅम आहे. अंडरस्टँड एव्हरीवन. वी लुक हिअर सम वर्ड्स विच ए साऊंड इज ए. अंडरस्टँड. तर तुम्हाला हे सर्व काही वर्ड्स कळालेले आहेत. अशा प्रकारची आपली ही शब्दांची टोपली आहे, ज्याच्यामध्ये की आपण 3 लेटर वर्ड्स असे पाहिलेले आहेत की त्यामध्ये कॉमन लेटर ए चा यूज झालेला आहे आणि त्या ए चा साऊंड ए अशा पद्धतीनं होत असतो. देन नाऊ टाइम इज अवर होमवर्क. लेट्स राईट डाऊन इन युअर नोटबुक our exercise. Okay, exercise is write down some 3 letters words which sound is a. Understand? Look here. तर आज आपला होमवर्क काय आहे, राईट डाऊन सम 3 लेटर वर्ड्स विच साऊंड इज ए. जसं की आपण या प्रकारचे 3 लेटर्सचे जे काही वर्ड्स आहेत की ज्यामध्ये ए चा साऊंड ए पद्धतीने होतो, असे काही वर्ड्स आपण पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारचे तुम्हाला आणखीन काही वर्ड्स शोधून ते लिहून काढायचे आहेत. हा आपला होमवर्क आहे. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या आईसोबत इंग्रजीमध्ये कशा प्रकारे कन्व्हर्सेशन करू शकतो, त्याच पद्धतीनं आपल्या बहीण किंवा भावासोबत, आपल्या फ्रेंडसोबत कशा प्रकारे इंग्लिश कम्युनिकेशन करू शकतो, हे आपण लेटेस्ट स्पीक याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि वर्ड बास्केटमध्ये ए या लेटरचा ॲ पद्धतीनं जो उच्चार आहे तो कशा प्रकारे होतो, याच्या प्रकारचे काही शब्द आपण वर्ड बास्केट याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि आपण आपल्या पुढच्या पाठाचा अभ्यास आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. दॅट्स इट. थँक्यू.